मित्रांनो, सफारी टॉक्स मराठीच्या नव्या व्हिडिओमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी चर्चा करणार आहे आणि कारणांचं विश्लेषण करणार आहे, ज्यामुळे भारताची अर्थव्यवस्था ही $4.33 ट्रिलियन वरनं $4.15 ट्रिलियन वर खाली घसरली. मित्रांनो, IMF एक सूची तयार करतं जगातल्या सगळ्यात मोठ्या अर्थव्यवस्थांची. ह्या सूचीमध्ये 27 फेब्रुवारी 2026पर्यंत भारत 4थ्या क्रमांकावर होता, परंतु 17 एप्रिल 2026ला म्हणजे तब्बल 2 महिन्यापेक्षाही कमी कालावधीमध्ये भारत 4थ्या क्रमांकावरनं 6व्या क्रमांकावर येऊन पोचला. ते होण्यामागची काय कारणं आहेत, या कारणांची आपण चर्चा या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. 27 फेब्रुवारी ही तारीख मी घेतली आहे कारण 28 फेब्रुवारीला आखाती देशांसमोर अमेरिका आणि इराण यांचं युद्ध चालू झालं. 27 फेब्रुवारीला भारतापेक्षा फक्त 3 अर्थव्यवस्था मोठ्या होत्या, ते म्हणजे अमेरिका, चीन आणि जर्मनी. परंतु 17 फेब्रुवारी 2026पर्यंत भारतापेक्षा आता 5 अर्थव्यवस्था जास्त मोठ्या आहेत, ते म्हणजे अमेरिका, चीन, जर्मनी, जपान आणि युनायटेड किंगडम. खरं म्हटलं तर युनायटेड किंगडमला आपण 2 वर्षापूर्वीच आपल्या मागे टाकलं होतं आणि जपानला सुद्धा गेल्या 1 वर्षभरात आपण आपल्या मागे टाकलं होतं. परंतु भारताची अर्थव्यवस्था आता 6व्या स्थानावर आल्यामुळे या दोन्ही अर्थव्यवस्था परत भारताच्या पुढे गेलेल्या आहेत. आणि जे आपली सगळ्यांचीच इच्छा होती की 2026 महिने ते कमीत कमी 2027मध्ये भारत 3ऱ्या क्रमांकावर यावा, ती आता आपली इच्छा पूर्ण व्हायला थोडे दिवस अजून लागतील. कारण की पहिल्यांदा आपल्याला परत 6व्या क्रमांकावरनं 4थ्या क्रमांकावर जायला लागेल आणि 4थ्या क्रमांकावर गेल्यानंतर जर्मनीला मागे टाकून आपण 3ऱ्या क्रमांकावर जाऊ शकतो. भारताची अर्थव्यवस्था जी 4थ्या क्रमांकावरनं 6व्या क्रमांकावर आली आहे, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे रुपयामध्ये आलेली घसरण. रुपयाची जी किंमत पडत चाललेली आहे त्याची भरपूर कारणं आहेत, पण त्यातलं सगळ्यात मोठं कारण समजा आपण बघितलं तर ते म्हणजे अमेरिकेने भारतावर लावलेले टॅरिफ. आपल्याला आठवत असेल 2 महिन्यापूर्वीपर्यंत अमेरिकेने भारतावर 50% टॅरिफ लावलेले होते. आता हे 50% टॅरिफ म्हणजे जगामध्ये अमेरिकेने इतर देशांवर लावलेल्या टॅरिफपेक्षा सगळ्यात जास्त होते. अमेरिका हे भारताचं सगळ्यात मोठं एक्सपोर्ट मार्केट आहे आणि अमेरिकेने ज्या भारतावर 50% टॅरिफ लावले तेव्हा निश्चितपणे हे रुपयामध्ये घसरण येण्याचं अतिशय प्रमुख कारण ठरलं. मग 2 महिन्यापूर्वी अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टने निर्णय दिला की ट्रम्प साहेबांना टॅरिफ लावण्याचा अधिकार नाही. ह्या निर्णयामुळे जे भारतावर 50% टॅरिफ होते ते 15%वर आले आणि ह्यातनं भारत सावरतो न सावरतो तोवर इराण आणि अमेरिका इस्रायल यांचं युद्ध चालू झालं. हे युद्ध चालू झाल्यामुळे जे भारताला कच्चं तेल $60 मिळत होतं ते आता वाढून $110पर्यंत गेलेलं होतं. भारत ज्या गोष्टी आयात करतात त्यातल्या सगळ्यात मोठी आयात म्हणजे कच्च्या तेलाची असते. तर हेच कच्चं तेल महागल्यामुळे भारतीय रुपया अजून खाली पडत गेला. तर झालं असं आहे की भारताचं जे GDP आहे, म्हणजे भारताचं जे ॲन्युअल ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट आहे ते रुपयामध्ये जरी कमी झालं नसलं तरी ह्याच GDPला जेव्हा तुम्ही वाढलेल्या डॉलरनी भागता तेव्हा डॉलरमधलं भारताचं GDP हे कमी दिसतं आणि ह्यामुळे भारताचा जो क्रमांक 4था होता तो आता खाली पडून 6व्या क्रमांकावर भारत आलेला आहे. इंग्रजीमध्ये एक शब्द आहे, त्याला आपण इन्व्हेस्टर सेंटिमेंट म्हणतो. म्हणजेच की जे निवेशक आहेत, उद्योजक आहेत, त्यांच्या कुठल्याही अर्थव्यवस्थेकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन. परंतु हा दृष्टिकोन सकारात्मक तेव्हा राहू शकतो जेव्हा ही अर्थव्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असेल. आता इराणचं युद्ध आणि अमेरिकेने जे आधी टॅरिफ लावले होते ह्यामुळे ज्या पद्धतीने रुपया घसरला आहे त्याच्याचबरोबर जो भारताचा ग्रोथ रेट आहे, म्हणजे ज्या दरावर भारताची अर्थव्यवस्था वाढते आहे तो दरसुद्धा आता कमी व्हायला लागलेला आहे. या सगळ्या गोष्टीमुळे ज्या निवेशकांनी भारतात पैसा लावला होता त्यांनी काही प्रमाणात तो पैसा आता परत सेफ हेवन इन्व्हेस्टमेंटमध्ये म्हणजे सोनं, चांदी इत्यादी यांच्यामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केलं आहे. यामुळे सुद्धा रुपया अजून खाली घसरला आहे. IMFचा अंदाज आहे की भारताची आर्थिक वर्ष 26-27मध्ये 7.5% अर्थव्यवस्था वाढेल. तसंच RBIचं म्हणणं असं आहे की 6.9% भारताची अर्थव्यवस्था वाढेल आणि गोल्डमॅन सॅक्सचा अंदाज आहे की आर्थिक वर्ष 26-27मध्ये भारताची अर्थव्यवस्था 5.9% वाढेल. आता थोडक्यात आपण म्हटलं तर या तिन्ही मोठ्या वित्तसंस्थांचा अंदाज असा आहे की आर्थिक वर्ष 26-27मध्ये
भारताची अर्थव्यवस्था 5.9 ते 6.9% वाढेल. आता खरं म्हटलं तर आपली सगळ्यांची अपेक्षा होती की ह्याच कालावधीत भारताची आर्थिक व्यवस्था 7.5 ते 8% वाढावी. परंतु जी वैश्विक परिस्थिती आहे ती वैश्विक परिस्थिती लक्षात घेता आपण म्हणू शकतो की 6% जरी भारताची अर्थव्यवस्था वाढली तरी ते सुद्धा खूप आहे. भारताच्या मदतीला आपण 1-2 गोष्टी ज्या येतात ते म्हणजे की पहिली गोष्ट भारताची जी अंतर्गत मागणी आहे, ज्याला आपण इंटरनल डिमांड म्हणतो, ती आत्तासुद्धा अतिशय व्यवस्थित चालली आहे. म्हणजेच भारतामध्ये मोटरसायकल, स्कूटर, गाड्या, ट्रॅक्टर हे इत्यादी चांगल्या प्रमाणावर विकत घेत आहेत. जरी डॉलरमध्ये भारताची अर्थव्यवस्था कमी झाली असली तरी भारताची अर्थव्यवस्था आतमध्ये अतिशय मजबूत आहे आणि ती चांगल्या पद्धतीने वाढते. तसंच भारत सरकार जे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे रोड बनवणं, एअरपोर्ट बनवणं, रस्ते बनवणं इत्यादी, याच्यावरही कुठे खर्च करताना आपला हात आखडता घेत नाही आहे. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की समजा रुपये असाच घसरत राहिला तर भारताचा जो जागतिक सूचीमधला क्रमांक आहे तो कदाचित खाली घसरत राहील आणि ह्यांनी इन्व्हेस्टर सेंटिमेंटवर, भारतीय लोकांच्या स्वतःच्या आत्मविश्वासावर फार मोठा धक्का बसतो. त्यामुळे भारत सरकारला निश्चितच हे बघण्याची गरज आहे की रुपयामधली सट्टाबाजारी पूर्ण थांबवावी. जे काय बाह्य कारणं असतील ती खरं म्हटलं तर भारत सरकारच्या नियंत्रणाच्या खाली नाही आहेत. परंतु भारत सरकारला काही ना काही करून रुपया परत 85 ते 90 रुपये प्रति डॉलर एवढा आणून ठेवला पाहिजे की जेणेकरून भारत 6व्या क्रमांकावर कमीत कमी 4थ्या क्रमांकावर जाईल. आपल्या सगळ्यांना आठवत असेल तर खरं म्हणजे भारत 3ऱ्या क्रमांकावर जवळजवळ गेलाच होता. आपण म्हणत होतो एक 6 महिन्याच्या आत भारत जर्मनीला मागे टाकेल. तर भारताला कमीत कमी 4थ्या क्रमांकावर समजा जायचं असेल तर रुपयाची किंमत जी आहे तर 93 रुपये प्रति डॉलर आहे. त्यावरनं 85-86 रुपये प्रति डॉलर यायला पाहिजे. तर हे येण्यासाठी जी काय कठीण पावलं उचलायला लागतील ती पावलं भारत सरकारला कुठलाही विचार न करता किंवा कुठलाही संकोच न करता ही पावलं लगेचच उचलली पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी केल्या तरच भारत परत 4थी अर्थव्यवस्था होऊ शकेल आणि आपण विचार करू शकू की 2027च्या अखेरीपर्यंत तरी आपण 3ऱ्या क्रमांकावर येऊ. मित्रांनो, या विषयावर माझ्याकडे कुठली नवीन माहिती आली तर मी एक नवीन व्हिडिओ बनवून ती माहिती आपल्यासमोर घेऊन येईन. हा व्हिडिओ समजा आपल्याला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढल्या व्हिडिओपर्यंत निरोप घेतो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.